हाय फ्रेंड्स, अलका आजी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणारे झटपट नाश्ता उपीट। त्याला लागणारे साहित्य बघूया। बारीक रवा घेतला मी 1 वाटी, शेंगदाणे घेतले, 1 टोमॅटो घेतले, मिरची घेतली आणि 2 ते 3 कांदे बारीक चिरून घेतले। तर सर्वात आधी आपण रवा भाजून घेऊया। कढई मी तापवायला ठेवली होती। आता याच्यात आपण 1 वाटी रवा भाजून घेऊया। अंदाजप्रमाणे घ्या, तुमच्या घरात किती माणसं तसं। बारीक रवा मी वापरते उपीटसाठी, बारीक जाड कोणी वापरू शकता तुम्ही। आता मी छान भाजून घेते। हे बघा, रवा माझा छान असं ब्राउनिश भाजून झालेलं आहे। आता हे मी डिशमध्ये काढून घेते आणि कांदा फ्राय करायला ठेवूया। एक बाजू मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। जेवढी 1 वाटी मी रवा घेतला होता ना, तर 2 वाटी मी पाणी तापवायला ठेवलं। तेल माझं तापलं आहे। आता मी याच्यात मोहरी टाकते आणि जे आपण शेंगदाणे घेतले होते ते पण तेलामध्ये फ्राय करून घेऊया छान। शेंगदाणे थोडेसे लालसर झाले की मग आपण कांदा फ्राय करायला ठेवू। कढीपत्ता टाकलाय। आता मी याच्यात कांदे टाकते। कांदा मिरची सगळं फ्राय करून घेऊ आपण आणि मग कांदा फ्राय झाला की टोमॅटो टाकते। कांदा माझा फ्राय झालाय। आता मी 1 छोटा टोमॅटो चिरला होता, तो पण ह्याच्यात फ्राय करून घेणार आहे। टोमॅटो शिजण्यासाठी आपण ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया। हे बघा, मीठ टाकते मी आणि झाकण ठेवूया 2 मिनिटं, म्हणजे टोमॅटो आपलं छान शिजून येईल। हे बघा, झाकण ठेवून आपण टोमॅटो शिजून घेतले, स्मॅश झाला व्यवस्थित। आता आपण भाजलेला जो रवा होता तो ह्याच्यात फोडणीत टाकूया, मिक्सअप करून घेऊ व्यवस्थित। आणि पाणी तापवायला ठेवलेलंच होतं ऑलरेडी आपण। जेवढा रवा त्याचा दुप्पट पाणी घ्यायचं आपल्याला। मी पूर्ण रवा मिक्सअप करून घेतलाय। गरम पाणी आता ह्याच्यात टाकते आणि झाकण ठेवते। हे बघा, पाणी पूर्ण रव्यामध्ये मिक्सअप झालंय। आता आपण हे मिक्स करून घेऊ। मीठ ऑलरेडी टाकलेलं होतं आपलं, थोडंसं चवीपुरतं साखर टाकूया। परत एकदा झाकण ठेवू। आपलं उपीट तयार झालेलं आहे, मस्त यम्मी। आपलं उपीट तयार झालेलं आहे। मी डिशमध्ये काढून घेतले, छान बारीक शेव वापरले आणि लिंबू। तुम्ही आमची ही रेसिपी ट्राय करा, आम्हाला कमेंट्स द्या आणि अलका आजी रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय, भेटूया परत पुढच्या रेसिपीमध्ये।